नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा राजपूत आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या सर्वांचं युट्यूब चॅनल सहज शिकूया मराठीवरती। आज आपण शिकणार आहोत अभिजात मराठी इयत्ता 5वी या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 3। या अगोदरचे 2 पाठ प्रेमळ परिवार आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे दोन्ही पाठ आणि त्यांचे स्वाध्याय हे शिकवून झालेले आहेत। त्याचे व्हिडिओ चॅनलवर आहेत। तुम्ही जर आजच व्हिडिओ पाहत असाल तर नक्की अगोदरचे पण व्हिडिओ पहा। आणि जसं मी तुम्हाला काल सांगितलं की व्याकरणाचे पण व्हिडिओ याच्यात मी टाकलेले आहेत, नाम सर्वनाम विशेषण, तर ते पण तुम्ही चॅनलवर जाऊन प्लेलिस्ट वरती नक्की पहा। तुम्हाला सोप्या भाषेमध्ये व्याकरण समजावलेलं आहे। चला तर मग आपण सुरुवात करूया आपल्या पाठाला। प्रसंगावधान पाठ क्रमांक 3। सगळ्यांनी आपली पुस्तकं उघडली, पान नंबर 18 वर आले। सब लोगों ने अपने टेक्स्ट बुक खोले, पेज नंबर 18 पे आप लोग आ गए हैं। तो पहिले प्रसंगावधान म्हणजे काय हे पाहूया आणि मग धडा पाहूया। आपल्यावरती जेव्हा एखादी कठीण परिस्थिती येते किंवा एखादं संकट येतं, जसं आता इथे आग लागलेली आहे किंवा कधी आपण पुराच्या परिस्थितीमध्ये अडकलो किंवा काही छोटं मोठं कुठलंही संकट जर आपल्यावरती आलं तर त्याच्यामध्ये आपण घाबरून न जाता आपल्या हुशारीने त्यातून बाहेर कसं पडायचं याचा आपण जो विचार करतो त्याला प्रसंगावधान असे म्हणतात। प्रसंगावधान का मतलब क्या होता है बच्चों? हम लोगों के ऊपर अगर कोई आपातकालीन परिस्थिति आ जाती है, जैसे यहाँ इस लेसन में हमने देखा है कि आग लग जाती है या कहीं हम फंस जाते हैं, कुछ प्रॉब्लम आ जाता है, तो ऐसे आपातकालीन परिस्थिति में संकट के समय में हम लोगों को डरना नहीं है। तो उस संकट में से हम किस तरह से जल्द बाहर निकल सकते हैं ये हम सोचते हैं और उसके ऊपर जो काम करते हैं, कृति करते हैं, तो उसे क्या कहा जाता है? प्रसंगावधान। तो मुझे लगता है कि आपको प्रसंगावधान का मीनिंग समझ में आ गया होगा। तो भी हम लेसन को शुरुआत करते हैं। शरयू एका तालुक्याच्या गावामध्ये राहणारी मुलगी आहे। ती आपली लहान बहीण आणि आई बाबा यांच्या सोबत राहत असे। सध्या शरयू 5व्या वर्गात शिकत आहे। शरयू नाम की एक लड़की एक गांव में रहती है। तालुका का वो गांव है। वो अपने छोटी बहन, माँ और अपने पिताजी के साथ रहती है। आप जैसी वो भी 5th स्टैंडर्ड में पढ़ने वाली लड़की है। तिचा सावळा रंग, बोलके डोळे आणि बोलण्यात चुणचुणीत असल्यामुळे शरयूचा सर्वांना खूप लळा आहे। शरयूच्या घरच्या आजूबाजूला अनेक शेजाऱ्यांची छोटी मोठी घरे आहेत। सगळे एकमेकांना परिचित आहेत। आपली सुख दुःख सांगण्याकरिता ते एकमेकांच्या घरी जातात आणि आपल्या सण समारंभात एकमेकांना बोलवतात। एकमेकींच्या घरी काय शिजलंय याचा सुगंध दुसऱ्याच्या घरात जावा इतकी त्यांची घरे जवळ आणि एकमेकांच्या घराच्या भिंतीला भिंती लागून आहेत। देखो शरयू नाम की लड़की, इसका जो सावला रंग है, इसकी आंखें बहुत सुंदर है, बोल के डोळे यानी कि बहुत प्यारी प्यारी उसकी आंखें है और बोलने में वो चुनचुनित यानी कि बहुत स्मार्ट है। जो कुछ बच्चे होते हैं ना ऐसे जो बहुत प्यारी प्यारी बातें करते, तो उन जैसी शरयू भी है। इसीलिए सब लोगों को शरयू बहुत पसंद है। शरयूचा सर्वांना खूप लळा है। लळा का मीनिंग क्या होता है? सब लोग उससे बहुत प्यार करते, प्रेम, लव। लळा का मीनिंग क्या है? प्रेम, लव। सगळ्यांना ती खूप आवडते तिच्या सावळ्या रंगामुळे, बोलक्या डोळ्यांमुळे आणि तिच्या चुणचुणीत असल्यामुळे। आणि शरयूच्या घराच्या आजूबाजूला अनेक शेजाऱ्यांची छोटी मोठी घरं आहेत। हे बघा, हे गाव कशा प्रकारचं आहे ते चित्रामध्ये आपल्याला दिसते। अनेक छोटी मोठी घरं इथे आहेत आणि हे सगळे लोक एकमेकांना परिचित आहे। परिचित म्हणजे काय? ते एकमेकांना ओळखतात। शरयू के घर देखो, जहाँ पे हम देख रहे हैं पिक्चर में भी कि छोटे बड़े बहुत सारे घर वहां पे है और इन घर में रहने वाले लोग एक दूसरे को परिचित, परिचित यानी क्या मीनिंग होता है? एक दूसरे को जानते हैं, पहचानते हैं। वो ऐसे अननोन नहीं है, एक दूसरे को जानते हैं, पहचानते हैं। अब और एक दूसरे के सुख दुख में एक दूसरे के घर पे जाते हैं, उनको अपने घर पे बुलाते हैं। हमारे घर की जो सण समारंभ है कि फेस्टिवल, सण समारंभ का मीनिंग क्या होता है? फेस्टिवल होते हैं तो अपने पड़ोसी को घर पे बुलाते हैं। काय करतात? इथे सगळेजण एकत्र एकोप्याने राहतात, सुख दुःखांमध्ये एकमेकांना मदत करतात। आपले जेव्हा सण समारंभ असतात जसं दिवाळी, दसरा आपण साजरे करतो, एकमेकांच्या घरी जाता येतात, आपल्या शेजाऱ्यांना आपल्या घरी बोलवतात आणि त्यांची घरं इतकी जवळ आहेत की एकमेकांच्या घरात त्यांच्या काय शिजलंय त्याचा सुगंध, सुगंधचा काय वास, फ्रेग्रेंस म्हणतो ना आपण, सुगंध यानी कि खुशबू। एक के घर में क्या पकाया है उसकी खुशबू दूसरे के घर में जा सकती है, इतने ये घर पास पास में है। उनकी जो भिंती यानी कि दीवारें क्या है? एकदम एक दूसरे को चिपक चिपक के है।
तुम्ही आता तर आपले सगळे फ्लॅट संस्कृतीमध्ये राहणारे आपण मुलं आहोत. मुंबईच्या चाळी जर तुम्ही कधी आता पाहणं शक्यच नाही ही मुंबईच्या चाळी, पण कुठल्या सिरियलमध्ये किंवा कुठल्या पिक्चरमध्ये जर तुम्ही पाहिल्या असतील मुंबईच्या चाळी कशा असतात, अशी एकमेकांना लागून लागून घरं असतात, तशा प्रकारची ही घरं एकमेकांच्या जवळ जवळ होती. आणि एखाद्याच्या घरात एखादा सुंदर पदार्थ बनवला असेल, म्हणजे समजा एकाच्या घरात पुरणपोळी बनवली असेल तर त्या सुगंधित तुपाचा वास सगळ्यांच्या घरामध्ये पोहोचायचा, इतकी ही घरं जवळ जवळ होती. क्या था बच्चों, एकदम पास पास में भी आप लोगों ने चौल नहीं देखी होगी, जो मुंबई में पहले चौल संस्कृति थी, आपने कभी सीरियल में पिक्चर में देखा होगा, तो एकदम बाजू बाजू में ऐसे घर होते थे। एक के घर में क्या खाना पकाया है उसकी खुशबू दूसरे के घर में तुरंत चली जाती थी ना, इतने पास पास में होता था। तो शहरों के गांव के घर भी कैसे थे, वैसे ही एकदम पास पास में थे, उनकी जो दीवारें थी एक दूसरे को ज्वाइंट थी। एक के घर में अगर किसी के घर में डोसा बनाया है, ढोकला बनाया है, तो उसकी खुशबू जल्द से जल्द दूसरे के घर में चली जाती थी, क्योंकि एक गांव में तो अलग अलग प्रांत के लोग रहते, तो अपनी अपनी तरह की डिश बनाते, तो खुशबू चली जाती थी। और एक था कि हक से भी जाके मांग सकते थे वहां पे, एक दूसरे की शामिल, एक दूसरे से लोग बहुत प्यार करते, तो हक से किसी के भी घर पे जाके खा सकते थे। ऐसा प्यार गांव में अभी भी होता है। चलो आगे देखते अभी। शरयूच्या बाबांचा आचारी असा व्यवसाय आहे, त्यामुळे ते जिथे जिथे स्वयंपाकाकरिता जातात तेथून ते आपल्या मुलींसाठी गोड धोड आणत असतात. त्यामुळे कितीही रात्र झाली, वडिलांना यायला उशीर झाला, तरीही मुली जाग्या राहून वडिलांची वाट पाहत असत. वडीलही मुलींकरता काही ना काही आणत असत. आता शरयूचे वडील होते आचारी, म्हणजे काय, त्यांचा कॅटरिंगचा व्यवसाय होता. आचार्याचा व्यवसाय म्हणजे कॅटरिंगचा व्यवसाय त्यांचा होता. आणि मग आचार्य आपण पाहिलं कॅटरिंग वाले येतात, जे प्रत्येक ठिकाणी स्वयंपाक करतात, लग्न, बारस, डोहाळे जेवण, साखरपुडा अशा कार्यक्रमांना गेले की तिथे ते स्वयंपाक करायचे. आणि प्रत्येक ठिकाणी गेले की काही ना काही गोडधोड, आपण म्हणतो ना गोड पदार्थ, आपल्याकडे मराठीमध्ये म्हण आपण गोडधोड असं शब्द, जोड शब्द वापरतो. तर गोडधोड म्हणजे काही गोड पदार्थ ते तिथून आणायचे दरवेळेला. त्याच्यामुळे मुली येत ना त्यांची वाट बघायची की आपले बाबा येतील आणि आपल्यासाठी काहीतरी गोड छान पदार्थ खायला आणतील. म्हणून वडिलांना रात्री कितीही उशीर झाला तरी या मुली ज्या होत्या, शरयू आणि तिची बहीण, आपल्या बाबांची वाट पाहत जाग्या असायच्या. शरयू के जो पिताजी थे, बाबा यानी उसके पिताजी, वो एक शेफ थे, उनका कैटरिंग का बिजनेस था। तो कैटरिंग का बिजनेस तो आप जानते हैं कि शादी में और कोई बर्थडे में ऐसे कुछ फंक्शन होते हैं तो वहां पे ये लोग खाना बनाते हैं। तो इसके पापा भी वैसे खाना बनाते थे। अभी गोड़ धोड़ ये शब्द आपको यहाँ पे दिख रहा है, तो ये गोड़ धोड़ का मतलब कोई गोड़ स्वीट डिश, ऐसा हम लोग ले सकते हैं। तो ऐसा बनाते थे ना, अभी शादी में वगैरह बर्थडे में तो ऐसी मीठी चीजें होती है, तो पापा क्या करते थे, इन दोनों बच्चों के लिए, शरयू के लिए और उसकी बहन के लिए लेके आते थे। इसलिए ये दोनों बहनें रात में भी, इसकी पापा कितनी भी लेट आए तो ये जगी रहती थी, वाट पाहत यानी कि अपने पापा की राह देखती थी, वेट करती थी कि पापा आएंगे और हमें कुछ ना कुछ खाने के लिए लाएंगे। और पापा भी अपने बच्चों के लिए कुछ ना कुछ खाने के लिए जरूर लाते थे, कभी खाली हाथ नहीं आते थे। एके दिवशी घराशेजारीच असलेल्या समृद्धीचा घरासमोर साक्षगंधाचा कार्यक्रम होता. तिथे शरयूच्या बाबांच्या हातचा स्वयंपाक होता. सगळे आवर्जून उपस्थित होते. तसेही या परिसरात कोणाच्याही घरी कधी कोणताही सोहळा असला तरी संपूर्ण परिसर जेवायला जायचा. कुणाच्याही घराचा गॅस त्या दिवशी पेटत नसायचा. अभी उनके त्यांच्या घराच्या शेजारीच असलेली समृद्धी नावाची मुलगी होती, तिचा साक्षगंधचा कार्यक्रम. आता साक्षगंधचा कार्यक्रम म्हणजे काय, साखरपुडा. साक्षगंधचा कार्यक्रम म्हणजे साखरपुडा, एंगेजमेंट म्हणूया आपण, होता. आणि तिथे पण शरयूच्या बाबांना ती स्वयंपाकाची ऑर्डर आलेली होती. आणि ह्यांचा हा जो परिसर होता ना, ह्या गावातले सगळे लोक आवर्जून एकमेकांच्या घरी जायचे, म्हणजे हक्काने जायचे. तिथे असं काय नाही की कसं जायचं काय जायचं, नाही, आपल्याला बोलवलंय ना तर आपण जायचं, सगळे जायचे. आणि काही कार्यक्रम कोणाकडे असला तरी सगळं पूर्ण फॅमिली तिथे जेवायला असायची. त्या दिवशी कोणाच्याही घरी गॅस पेटायचा नाही. पूर्वी चूल पेटायची नाही असा शब्द होता, आता तो एक मॉडर्न शब्द आलाय, गॅस पेटायच नाही त्या दिवशी. क्या होता था, उनके एरिया में, उनके आजू बाजू के जो घर थे उनमें समृद्धि नाम की एक लड़की थी। तो समृद्धि का उसके घर के सामने वही एरिया में उन्होंने मंडप डाल के साक्षगंध, साक्षगंध का मतलब एंगेजमेंट का उसका प्रोग्राम था। और उसकी जो ऑर्डर थी एंगेजमेंट की प्रोग्राम की, शरयू की बाबा कोई आई थी।
और उनकी एरिया में कैसा था, सब लोग अभी एक के घर के भी कुछ फंक्शन हो, सोहळा यानी कि कुछ फंक्शन होता है, उत्सव होता है, तो सब लोग वहां पे जाते थे आवर्जून आवर्जून, यानी कि हक से जाते थे। ऐसा नहीं कि मैं कैसे जाऊं, ऐसा सोचते नहीं थे, अपने घर का ही प्रोग्राम है ऐसे करके सब लोग वहां पे उपस्थित होते थे, यानी कि जाते थे। परिसरात यानी कि एरिया में किसी के भी घर पे अगर प्रोग्राम रहा तो पूरा परिवार, पूरी फैमिली खाना खाने जाती थी। उस दिन किसी के भी घर पे गैस नहीं जलती थी, यानी कि सब लोग वहां पे खाना खाने जाते थे। ऐसा प्यार था सब लोगों में। समृद्धी प्रेमळ असल्याने सगळे हजर होते। नवरा मुलगा आला, नाश्ता चहा झाला आणि सर्व कार्यक्रम आनंदाने पार पडला। नवरा नवरीने केक कापला आणि नवरदेवाच्या मित्राने फटाके फोडले। लवंगी फटाक्याची मोठी माळच लावली, लक्ष्मी बॉम्बही फोडले। त्यातला एक फटाका सरळ स्वयंपाक सुरू असलेल्या जागेच्या दिशेने येऊन फुटला। अलगद पडद्यावर फटाक्याचे बारूद पडले। पडदा हळूहळू जळू लागला, पण सगळे कार्यक्रमात व्यस्त होते, त्याकडे कुणाचेही लक्ष गेले नाही। अब ये जो समृद्धि थी, जिसकी एंगेजमेंट थी, वो लड़की भी बहुत प्रेमळ यानी कि प्यारी थी, सबसे मिलजुल के रहती थी। इसकी वजह से सब लोग उसकी एंगेजमेंट की प्रोग्राम को आए हुए थे। हजर होते म्हणजे काय, आले होते, हजर होते सगळे कार्यक्रमांना, सब लोग वहां पे आए थे। नवरा मुलगा यानी कि उसकी जिसकी उसकी जिसके साथ शादी होने वाली थी, वो उसका दूल्हा भी आया। सब लोगों ने चाय नाश्ता सब हो गया, सब प्रोग्राम अच्छे से हो गया। उसके बाद में भी देखो ना, आजकल नया स्टाइल है, कोई भी प्रोग्राम होता है तो केक कटिंग होता है। तो समृद्धि और उसके जो होने वाले हस्बैंड थे, उन्होंने दोनों ने मिलकर केक काटा। और नवरदेव यानी कि वो जो दूल्हा था, होने वाला दूल्हा, उसके जो दोस्त आए हुए थे, उन्होंने क्या किया, फटाके फोड़े। और लवंगी फटाका मालूम आहे, असे बडी बडी माळा लगाते तेव्हा लवंगी फटाका आठवतो ना, मोठ्या मोठ्या माळा लावतो आपण, तशी मोठी माळच त्यांच्या मित्रांनी लावली आणि लक्ष्मी बॉम्ब पण फोड़ले। लवंगी फटाके आपने देखे होंगे, ऐसे छोटे छोटे फटाके होते जिसकी बड़ी बड़ी मालाएं होती है, एक को जला दिया तो फट 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 बहुत देर तक आवाज आता रहता है ना। वैसे तो आजकल के बच्चे की फटाके नहीं फोड़ते हैं, क्योंकि हमें पता है फटाकों से क्या होता है, प्रदूषण होता है ना, एयर प्रदूषण, ऑयल पोल्यूशन होता है, तो हम फटाके नहीं फोड़ते। आप सब प्यारे बच्चे हैं ना, मैंने पिछली बार ही आप सबको बोला था कि फटाके से क्या क्या नुकसान होता है, तो सब प्यारे बच्चे अभी फटाके नहीं फोड़ते, मुझे पता है। चलो आगे जाते हैं, इसे बीच बीच में कुछ याद आ जाता है तो मैं बोल देती हूँ। तो ये जो थे दूल्हे के दोस्तों ने फटाके फोड़े, लक्ष्मी बॉम्ब भी फोड़ा। तो क्या हो गया, ये एक फटाका उसमें से जहां पे खाना पक रहा था, स्वयंपाक यानी खाना बन रहा था, उस जगह पे जाके फूट गया। और वहां पे ऐसे पर्दे लगाए होते ना, देखो पिक्चर में भी देखो, कोई मंडप डाला हुआ रहता है तो ऐसे पर्दे लगाए हुए थे, तो उसमें से फटाकों का बारूद, वो जो चिंगारी होती है ना, वो वहां पे जाके गिर गई उस पर्दे के ऊपर, और वो पर्दा धीरे धीरे हळू हळू यानी कि धीरे धीरे जलने लगा। सब लोग अपने अपने कार्यक्रम में व्यस्त थे, यानी कि मग्न थे, किसी का भी ध्यान नहीं था उसकी तरफ। सगळा सोहळा पार पडला, इतक्या शरयूने समोरच्या खोलीमधून धूर निघाल्याचे कोणाला तरी सांगितले। गडबड गोंधळ व गर्दी यामुळे कोणीच कोणाचेच ऐकेना। शेवटी ती आपल्या वडिलांना घेऊन समोर गेली। तोवर खोलीतील पडदे काही सामान जळाले होते। जवळच स्वयंपाक खोली होती, तिथे मोठ्या गॅसवर स्वयंपाक सुरू होता। कुणीतरी मोठमोठ्याने ओरडू लागले, आग लागली, आग लागली। अग्निशामक दलाला फोन केला। लहान मुलांना व म्हाताऱ्या मंडळींना लवकरच तेथून हलवण्यात आले आणि सगळ्या तरुण प्रौढांनी मिळेल त्या भांड्याने, कळशी बादली असे करून आगीवरती नियंत्रण मिळवले। अग्निशामक दलाची गाडी येईपर्यंत सर्वांनी एकजुटीने आग विझवण्यात यश मिळवले होते। पण खरे तर सगळे श्रेय शरयूचे होते। तिने प्रसंगावधान दाखवून सर्वांना समजावून सांगितले, कोणीच ऐकेना, तेव्हा वडिलांनाच घेऊन गेली। तेव्हा या हालचाली केल्या नसत्या तर आज कित्येक घरे बेचिराग झाली असती। शरयूने दाखवलेल्या शौर्याने आणि प्रसंगावधानामुळे अनेकांचे जीव वाचले, अनेक घरे सुरक्षित राहिली। सर्वांनी शरयूचे खूप कौतुक केले। दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रामध्येही तिचे छायाचित्र व हा वृत्तांत प्रकाशित झाल्याने सर्वांनाच आनंद झाला व समाधानही वाटले। बघा किती हुशार होती ही शरयू, तिने तिचं लक्ष गेलं, हा सगळा सोहळा चालू होता, कार्यक्रम पार पडत होता, तर तिला समोरच्या खोलीतून धूर निघाल्याचं दिसला। मग तिला असं वाटतं की हा धूर का बरं निघतोय। तिने सगळ्यांना सांगायचा प्रयत्न केला, पण काय साखरपुड्याचा कार्यक्रम सगळा गडबड गोंधळ गर्दी, कोणी गाणे लावलेले असतात, कोणी जोरजोरात बोलत असतं, त्याच्यामुळे कोणाचंच तिकडे लक्ष नव्हतं। पण तिने असं केलं, काय लक्ष नाही, जाऊ दे, सोडून दे, आपण आपल्याला काय करायचं नाही। तिने काय केलं, आपल्या वडिलांना घेऊन ती गेली
इकडे पहा काहीतरी धूर निघतोय आणि खरंच तोपर्यंत त्या खोलीतलं पडदे आणि काही सामान जळाले होते. शेजारी स्वयंपाकाची खोली होती. स्वयंपाकाच्या खोलीमध्ये काय असतं, गॅस असतात ना, तिथे स्वयंपाक चालू होता. जर ती आग पसरली असती तर तिथे गॅस सिलेंडर जे असतात त्याचा स्फोट होऊन खूप मोठं नुकसान झालं असतं. कारण आपण पाहिलं इथली घरं पण कशी आहे, शेजारी शेजारी जवळ जवळ भिंती आहेत, तर खूप सारी घरं त्याच्यामुळे जळून गेली असती. म्हणून त्यांनी ते पाहिलं स्वयंपाक सुरू होतात, कोणी मग सगळे लोक ओरडू लागले, आग लागली आग लागली. कोणी अग्निशामक द्यायला, म्हणजे अग्निशामक दल म्हणजे काय, फायर ब्रिगेड जे असतं, त्यांना फोन केला. लगेच तिथली जी तरुण मंडळी होती, काही प्रौढ म्हणजे 40च्या आसपासचे लोक होते, त्यांनी सगळ्यांनी मिळून जे काही भांडे मिळतील, कळशी बादली असं घेऊन त्या आगीवरती पाणी टाकलं आणि गाडी येईपर्यंत आग विझवण्याचा सगळ्यांनी एकजुटीने प्रयत्न करून आग विझवण्यामध्ये त्यांनी यश मिळवलं होतं बघा. सगळ्यांनी एकत्र येऊन पाणी टाकलं, आग विझवण्यासाठी प्रयत्न केले, तर आग विझली होती. पण खरं श्रेय याचं कोणाचं होतं, शरयूचं होतं. कारण तिने प्रसंगावधान दाखवलं होतं पटकन. तिने तिचं कोणी ऐकत नाही तर तिने दुर्लक्ष नाही केलं. ती वडिलांना घेऊन तिथे गेली, त्यांना दाखवलं, पहा असं कसं होतंय. आणि मग लगेच वडिलांनी ते आग आग वगैरे असं ओरडून सगळ्यांनी मिळून ती आग विझवली. म्हणजे शरयूचं लक्ष गेलं म्हणून मोठं संकट टळलं. कारण जर गॅसचा सिलेंडरचा स्फोट झाला असता तर खूप घरं बेचिराग झाली असती, जळाली असती, जी आज सुरक्षित राहिलेली होती. म्हणून सगळ्यांनी शरयूचं खूप छान कौतुक केलं. वृत्तपत्र म्हणजे न्यूजपेपरमध्ये पण तिचा फोटो, छायाचित्र म्हणजे काय, फोटो छापून आला आणि ती सगळी बातमी पेपरमध्ये छापून आली होती. क्या हुआ था बच्चों, जैसी आग लगी, जो प्रोग्राम 16 यानी कि जो फंक्शन था वो चालू था, इतने में शरयू का एक रूम खोली यानी कि रूम खोली यानी कि रूम की तरफ उसका ध्यान गया, तो वहां से धुआं निकल रहा था, धूर यानी कि धुआं वहां से निकल रहा था। तो उसने किसी को तो भी कहने की, बोलने की कोशिश की, पर किसी का उसके तरफ ध्यान नहीं था, क्योंकि फंक्शन चालू था, गड़बड़ गोंधळ, कोई गाने चलते हैं, कोई डांस करता है, कोई बातें करते, तो इसमें किसी ने शरयू की तरफ ध्यान नहीं दिया। पर वो रुकी नहीं, चुपचाप नहीं बैठेगी, चंद अपने को क्या करना है। उसने तुरंत उसके पिताजी को लिया और वो उनको दिखाने के लिए वहां ले गई, देखो यहाँ से कुछ तो भी धुआं निकल रहा है। तब तक वो जो रूम थी वहां के कुछ पर्दे, कुछ सामान जल गया था। और देखो उसके बाजू में ही स्वयंपाक खोली यानी जहाँ पे खाना बनाते वो खोली थी, रूम थी, जहाँ पे गैस के ऊपर खाना बन रहा था। अगर ये आग वहां तक पहुंच जाती तो गैस के सिलेंडर का स्फोट होके, हमने जैसे पहले पढ़ा कि यहाँ के घर कैसे थे, एक दूसरे को लग लग के थे, ज्वाइंट थे, दीवारें एक साथ थी, तो बहुत सारे घर जल के खाक हो सकते थे, बहुत लोगों का नुकसान हो सकता था। तो ये बात बहुत इंपॉर्टेंट थी। तो तब तक थोड़े से सामान को आग लगी हुई थी, तो शरयू ने उसके पिताजी को दिखा दिया। फिर सब लोग कोई चिल्लाने लग गए, आग लग गई, आग लग गई। और फायर ब्रिगेड, अग्निशामक दल यानी कि फायर ब्रिगेड को फोन किया। पर जब तक फायर ब्रिगेड नहीं आती तब तक वहां के जो यंग लड़के और कुछ ऐसे जो प्रौढ़ यानी कि 14 के आसपास के जो लोग होते, उन्होंने क्या किया, बच्चे और महतारे यानी कि बूढ़ों को वहां से दूर लेके गए पहले। और उसके बाद में उन्होंने जो बर्तन उनके हाथ में आया, कलशी यानी कि पानी भरने का, मटके जैसा स्टील का, पित्तल का होता है वो कलसी, बादली यानी कि बकेट, ऐसे सब लेके उस आग के ऊपर पानी डालने लग गए, आगीवर नियंत्रण मिळवणे यानी कि आग बुझाने की कोशिश करने लग गए। जब तक फायर ब्रिगेड नहीं आती तब तक इन लोगों ने एकजुटीने यानी कि एक साथ मिलकर सब लोगों ने इस आग के ऊपर क्या किया था, उसको बुझाने में उनको सक्सेस मिल गया था, यश मिल गया था कि बुझ गई थी वो आग। पर इसका सब श्रेय किसका था, शरयू का था। अगर शरयू नहीं देखती कि इस रूम में से धुआं निकल रहा है और उसने सबको बोलने की कोशिश की पर उसका किसी ने सुना नहीं, फिर उसके पापा को लेके गई। अगर कोई बच्चा होता, जाने तो मुझे क्या करना है, किस बात का धुआं है, ऐसे अगर वो ध्यान नहीं देती तो बहुत बड़ा अनर्थ हो सकता था। तो इसलिए इसमें किसका बहुत बड़ा हाथ था, शरयू का। उसने जो शौर्य, उसने जो हिम्मत दिखाई, शौर्य यानी कि हिम्मत दिखाई, और प्रसंगावधान की बाबा ये आग लगी हुई दिख रही है तो हमें क्या करना चाहिए, हमारी बात कोई नहीं सुन रहा है तो किसी बड़े को वहां पे लेके चलो, बड़े लोगों को हम लेके जाएंगे तो कुछ ना कुछ जरूर करेगी, इसलिए वो पापा को लेके गई। इस तरह का प्रसंगावधान उसने दिखाया, इसलिए बहुत सारे लोगों की जानें बच गई, बहुत सारे घर जो पास पास में थे वो बच गए, सुरक्षित रह गए, किसकी वजह से, शरयू की वजह से। इसलिए सब लोगों ने उसका बहुत कौतुक किया, मतलब उससे बहुत तारीफ की, कौतुक यानी कि तारीफ की। और दूसरे ही दिन वृत्तपत्र यानी कि न्यूज़पेपर में उसके फोटो, छायाचित्र का मतलब क्या होता है, फोटो के साथ, ये सब न्यूज़पेपर में आई थी। इसकी वजह से सब लोगों को बहुत खुशी हुई और सब लोग एकदम समाधानी भी हो गए थे कि शरयू की वजह से आज बहुत बड़ी हानि होने से बच गई थी।
तो इस तरह से ये प्रसंगावधान पाठ हमने पढ़ लिया है। अब हम इसके शब्दार्थ और स्वाध्याय देखते हैं। लळा, प्रेम, लव, परिचित, ओळखीचे, नोंद, सुगंध, वास, फ्रेग्रन्स, वाट पाहत असतं म्हणजे प्रतीक्षा करत बसतात, वेट करणं, आवर्जून, हक्काने, गल्लीत, परिसरात, स्ट्रीट, सोहळा, उत्सव, फेस्टिवल, म्हाताऱ्या, वृद्ध, ओल्ड, आगीवर जे अग्नि, फायर। ये आपके टेक्स्ट बुक में दिए हुए सब शब्दार्थ है, तो ये आपको देखने हैं। चलो अभी हम प्रश्नों के उत्तर देखते हैं। प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माहिती आहे, माझा मुलगा पण तुमच्यासारखाच 5व्या इयत्तेत आहे। मी त्याला शिकवते आणि हे त्याच्या अक्षरात त्याने त्याच्या टेक्स्टबुक मध्ये उत्तर लिहिलेली असतात, तर ते तुम्ही समजून घ्या। मी वाचून पण दाखवते आहे आणि तुम्हाला वाचता येतील आणि मी सांगते ते तुम्ही नीट ऐका। नंतर व्हिडिओला पॉज करून स्टॉप करून सगळी प्रश्नांची उत्तरं लिहून घ्या। प्रश्न पहिला, खालील प्रश्नांची उत्तरे 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा। 1. शरयूचा सर्वांनाच लळा का लागला होता? शरयूचा सावळा रंग, बोलके डोळे होते आणि ती बोलण्यातही चुणचुणीत असल्याने सर्वांनाच तिचा लळा लागला होता। प्रश्न 2. घरे शेजारी शेजारी असल्याने काय काय घडत होते? घरे शेजारी शेजारी असल्याने सर्वजण एकमेकांच्या घरी जातात, सण समारंभात एकमेकांना बोलवतात, घरात काही शिजवले तरी त्याचा सुगंध इतरांच्या घरात जायचा। पुढे प्रश्न 3. शरयूच्या बाबांना घरी यायला वेळ झाला तरी मुली वाट का पाहायच्या? उत्तर, शरयूच्या बाबांचा आचारीचा व्यवसाय होता, त्यामुळे ते जिथे जिथे स्वयंपाकाला जात तेथून मुलींसाठी गोडधोड आणत असत, म्हणून त्यांना कितीही उशीर झाला तरी मुली त्यांची वाट पाहत। प्रश्न 4. समृद्धीच्या साक्षगंधात आग कशी लागली? समृद्धीच्या नवरदेवाच्या मित्रांनी, हा मित्रांनी शब्द आहे मित्रांनो, तो नीट आला नाही फोटो, मित्रांनी फटाके फोडले, त्यातला एक फटाका स्वयंपाक सुरू असलेल्या जागेच्या दिशेने येऊन फुटला, अलगद पडद्यावरती फटाक्याचे बारूद पडले व आग लागली होती। प्रश्न दुसरा, हे सगळे जे शब्द आहेत ना तुमच्या टेक्स्टबुक मध्येच आहेत, टेक्स्टबुक मधून तुम्ही नीट शब्द पाहून ती उत्तरं लिहून घ्या। आपके टेक्स्टबुक में ये सब वर्ड्स है, टेक्स्टबुक में से देख के आपको लिखना है, सिर्फ मैंने जिस तरह से लिखा है उस तरह से आंसर लिखना। प्रश्न दुसरा, रिकाम्या जागा भरा। शरयूने प्रसंगावधान दाखवून सर्वांना समजावून सांगितले, सर्वांनी एकजुटीने आग विझवण्यात यश मिळवले। शरयू एका तालुक्याच्या गावामध्ये राहणारी मुलगी होती, समृद्धी प्रेमळ असल्याने सर्व हजर होते। प्रश्न तीसरा, शब्द तैयार करा व लिहा। ये तो कितना इजी होता है, आप लोग फटाफट लिख सकते हो। सखी, सर, सम, सल, सन, सई, हे काय, सई, सखा, सण, बरोबर, असे शब्द आपल्याला इथे लिहायचे। तर अशा प्रकारे आपला प्रसंगावधान हा पाठ आणि त्याचा स्वाध्याय झालेला आहे। याच्या पुढचे जे काही हे प्रश्न आहेत ना, तुम्ही ऐकलेला, वाचलेला, अनुभवलेला कोणताही एखादा धाडसी प्रसंग 5 ते 7 ओळीत लिहा। तर आता हा प्रसंग तुम्हाला स्वतःला लिहायचा आहे। तुमच्या आजूबाजूला तुम्ही काही ऐकलेलं असेल तर ते मला माहित नाही, हा तुम्ही लिहून काढायचा आहे। प्रश्न 5वा, तुमच्या शहरातील अग्निशामक दलाचा क्रमांक आणि पत्ता मिळवा, त्याला भेट द्या आणि त्यांचे कामकाज समजून घ्या। तर इथे बघा, मी जळगावला राहते, तर जळगावचा जो अग्निशामक दलाचा पत्ता आहे तो पत्ता मी शोधला, त्यांचा फोन नंबर पण मी शोधला, पण मी काही त्यांना भेट द्यायला गेली नाही त्यांचं कामकाज समजून घेण्यासाठी। तर मी पत्ता आणि फोन नंबर मला ऑनलाइन मिळाला, फायर ब्रिगेड का एड्रेस और फोन नंबर हमें ऑनलाइन मिल जाता है। पर आप लोग, अगर आपके घर वाले कोई आपको लेके जाए तो वहां पे जरूर जाए और वहां का जो कुछ काम है वो आप लोग समझ के यहाँ पे लिखने की कोशिश करें। जो कुछ आंसर आपको खुद को लिखने हैं ना, वो आपको खुद को ही लिखने होते हैं। प्रश्न 6वा, तुमच्या परिसरातील एखाद्या लहान मुलाला शौर्य पुरस्कार मिळाला असल्यास त्याची माहिती मिळवा आणि छायाचित्रासह 4 ओळी लिहा। इथे पण काय करायचे, तुमच्या एरियातील एखादा कोणी लहान मुलगा असेल की ज्याला शौर्य पुरस्कार मिळाला असेल, त्याने असं काही काम केलं असेल शरयूसारखं, तर त्याचा फोटो लावून त्याच्याबद्दल 4 ओळींची माहिती लिहा। हा तुम्हालाच होमवर्क आहे, हे तुम्हाला कंप्लीट करायचं आहे। तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा, जर तुम्हाला जमलं नाही तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, तर मी तुम्हाला लिहून देईल।
पण पहले हे प्रश्नांची उत्तर तुम्ही लिया। इस क्वेश्चन के आंसर आप लोग लिखने की कोशिश करो। अगर आपको फिर भी नहीं जमे तो मैं आप कमेंट बॉक्स में मुझे बताना, मैं आपको जरूर लिख के दूंगी, पर पहले आप लोग कोशिश करो। चला तर मग अशा प्रकारे आपला पाठ 3 प्रसंगावधान पूर्ण झालेला आहे। चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काय करत राहा, हसत खेळत राहा आणि अभ्यास करत राहा। आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये त्यांनी चॅनलला लवकर सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला आवडतंय की नाही आवडते हे पण कमेंट करून मला नक्की सांगा। चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हसत गात राहा आणि अभ्यास करत राहा।